तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज पहा आपण तुम्हाला एक सांगणार आहे की जी नॉर्सेटची जी नवीन एक्झाम निघालेली आहे, ती एक्झाम आपण त्याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो पहा, ही जी एक्झाम आहे नॉर्सेट 8 म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ती एक्झाम कंडक्ट करते. तर मित्रांनो, यामध्ये पहा तुम्हाला पूर्ण डिटेल मी माहिती देतो. खूप चांगली संधी आहे. एक्झाम देण्याचा प्रयत्न करा आणि याच्यामध्ये चांगली सॅलरी पण असते. याचं बेसिक पण चांगलं असतं. तर पहा, याचं ॲप्लिकेशन जे आहे तुम्हाला हे ऑनलाईन exam.ac.in या फॉर्मवर भरण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला याचे जे ॲप्लिकेशन आहे कधीपासून भेटतील, तर मित्रांनो याचं ॲप्लिकेशन जे आहे तुम्हाला जवळपास हे 24/2/2025 पासून ते 17/3/2025 पर्यंत म्हणजे या तारखेपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरण्यात येतील. म्हणजे 24 तारखेला हे फॉर्म फेब्रुवारीचे आहे चालू होतील भरण्यासाठी आणि 17 मार्चपर्यंत ते फॉर्म चालतील. लक्ष ठेवा, हे 5 वाजेपर्यंतच फॉर्म भरले जातील 17 तारखेच्या, ना की रात्री 12 वाजेपर्यंत. ठीक आहे. तर मित्रांनो, यानंतर पाहू आपण याच्यामध्ये काय आहे की इसेन्शियल क्रायटेरिया म्हणजे आपल्याला हे काय काय एलिजिबल कोण कोण असतात. तर बेसिक BSc वाले आणि पोस्ट बेसिकवाले हे दोन्ही पण याच्यामध्ये क्वालिफाईड आहेत फॉर्म भरण्यासाठी. आणि पण या दोघांचं रजिस्ट्रेशन त्या रिकग्नाइज्ड स्टेटमध्ये असणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर आहे आपल्याला GNM, जे की जनरल नर्सिंग मिडवायफरी, यामध्ये पण दिलेलं आहे. त्यानंतर रजिस्टर्ड नर्स ॲज अ मिडवायफरी इन स्टेट नर्सिंग काउन्सिल, 2 year एक्सपिरियन्स मिनिमम इन 15 बेडेड हॉस्पिटल आफ्टर द एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तर यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचं जी अट त्यांनी दिलेली आहे GNM वाल्यांसाठी, की त्यांच्यासाठी तुम्हाला GNM ज्यांचं झालेलं आहे मित्रांनो, त्यांनी तुम्हाला 2 वर्षाचं एक्सपिरियन्स मागितलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. तर ते पण 50 बेडेड हॉस्पिटलमध्ये तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यासाठी तुम्हाला द्यावं लागेल. तर त्यानंतर पाहूया मित्रांनो, चला एज लिमिट. तर याच्यामध्ये एज आहे ते 18 ते 30 वर्षासाठी मित्रांनो. जे कोणी 18 ते 30च्या मध्ये असतील त्यांच्यासाठी हे फॉर्म भरायला चांगली गोष्ट आहे, ते भरू शकतात. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये ॲप्लिकेशन फीस किती आहे ते पण पाहून घेऊ मित्रांनो. याच्यामधली ॲप्लिकेशन फीस जी आहे ती 3,000 फीस आहे, जे जनरल आणि OBCच्या कॅन्डिडेटसाठी. आणि त्यानंतर SC STसाठी आहे 2400 रुपये. त्यानंतर आहे पर्सन विथ डिसॅबिलिटीज आणि त्यांच्यासाठी काही फीस नाही आहे. ॲज ॲप्लिकेशन थ्रू ऑनलाईन बँकिंग वगैरे त्यानुसार तुम्ही हे फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, ही खूप महत्त्वाची आहे एक्झाम नॉर्सेट जी आपण दिली, याच्यामध्ये फॉर्म निघलेले आहेत. तर तुम्ही हे फॉर्म भरा आणि एक्झाम द्या, चांगला प्रयत्न करा. तर यामध्ये तुम्हाला आणखीन एक सांगतो महत्त्वाची बातमी, की नॉर्सेटची प्रिलिमिनरी डेट आहे ती 12 एप्रिलला होईल, म्हणजे सॅटर्डेला. आणि त्यानंतर जी ऑनलाईनची मेन्स डेट आहे ती 2 मेला होईल. जो कोणी फर्स्ट एक्झाम ही याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही 12 एप्रिल आणि 2 मेला आहे याच्या एक्झाम कंडक्ट केल्या जातील. त्यानुसार पुढची प्रोसेस होईल मित्रांनो. तर मित्रांनो,